वर्षांपूर्वी खोट्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला पाठवल्याचा पुनरुच्चार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। तर देशमुखांच्या परवानगीनेच त्यांच्या घरी गेल्याचं कदम यांचं म्हणणं आहे। दरम्यान फडणवीस आणि समित यांचे एकत्र फोटो दाखवत समित फडणवीस यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा दावा सुद्धा देशमुखांनी केलाय। देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडून तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील। त्यांचे अतिशय घरगुती संबंध। निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो। त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही। आणि सातत्याने जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो, तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे। आणि 3 वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतोय, त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे, काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती। पण तर समित कदमांविषयी देशमुखांनी काय दावे केले ते पाहूया। समित कदम देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस असल्याचं ते म्हणाले। समित कदमच्या पत्नी फडणवीस यांना राखी बांधतात असं सुद्धा देशमुख म्हणाले। तर सांगलीत चौकशी केली तर फडणवीस कदम यांचे संबंध उघड होतील असा दावा सुद्धा देशमुखांनी केलाय। साधा नगरसेवकही नसलेल्या समितला फडणवीसांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली असं सुद्धा देशमुख म्हणाले। दरम्यान समित कदम वरून खासदार संजय राऊतांनी सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलाय। समित कदम या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षा का देण्यात आली असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी अशा अजून किती लोकांना सुरक्षा दिली आहेत हे तपासावं असंही राऊत म्हणाले आहेत। समित कदम वरून अनिल देशमुखांनी केलेले आरोप नाही तर खुलासेत असं सुद्धा राऊत यांचं म्हणणं आहे। कौन सुमित कदम का कौन जो है, कौन है, हा कोण आहे, याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे, या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असे आणि काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली।